आमच्या काटोलमध्ये कसला प्रोग्राम होता आणि तुमची सुद्धा होळी माझ्यासारखी गेलेली आहे का एकदम भन्नाट. नमस्कार मंडळी, मी आशू, स्वागत आहे तुमचं अशा वेगळ्या दुनिया. ती म्हटली की अंगात आला आणस ना, अंगात आला आणा 11 रुपये ठेवा. हा तर आपला पहिलेचा सीन आहे. आता होळी तर खेळता खेळता भूकही लागते ना, म्हणून पहिले नाश्ता करून घेतला मग मस्त होळी खेळली. खेळता खेळता स्किन केअर हेअर केअर तर पास नाही लागत. मधात ब्रेक आला म्हणजे मस्त खाऊन घ्यायचं. ते आपली आवडते आलू भात कढी, ते कसं सोडणार राहू, ते तर विषयच नाही आहे आपला. खाऊन पिऊन घरी आली, मस्त होळी खेळून दीदी दिसल्याबरोबर अंगावर पॅन्ट टाकला, कारण की तिला मी कलरच लावलेला नव्हता. आपल्या काटोलमध्ये गडपुऱ्यावर मोठी यात्रा भरते, मग ती यात्रा बघण्यासाठी येऊन गेली होती. पण यात्रेमध्ये कसलं काय तेच चालू होतं, स्वागत समारंभ. ते तर आपण शाळेत ऐकत नाही, हे तर यात्रा होत. थोडा म्हटलं पहिले पेटपूजा करू. आता पेटपूजा करून आल्यावर तर तासन तास उभं होतं. गर्दीत तुम्ही बघू शकता डीजे पण एवढ्या जोरात वाजत होतं ना की मला राहावलंच नाही गेलं. मी तर दया भाभीचा कोणी काही म्हणून आता यात्रा निघालेलीच होती. तुम्हाला सांगतोय दरवर्षी असाच कार्यक्रम केला जाते, पण या वर्षीचा कार्यक्रम एकदम भारीच होता राव, एकदम नेक्स्ट लेवल. माझ्यासारखे तुम्ही पहिले हजेरी लावतच असाल, म्हणून तुम्हाला विचारायची गरजच नाहीये ना की कसा कार्यक्रम होता. बघ, त्यांचा पूर्ण बॅलन्स दुपट्ट्यावर असते. सांगा तुम्ही किती विचार करण्याला एक गोष्ट आहे. आणि यांच्या हातात नारळ असते, ते नारळ ज्यांना भेटते ते नशीबवान. आता त्यात आपला नंबर आहेच नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि एवढं भारी वाटत होतं ना हे की काही विचारूच नका. मला तर फारच आवडलेलं. एक नंबर फटाके फुटले. आजचा एकदम भारीच माहोल होता. तर हे सगळं पाहून मज्जाच येऊन गेली राव. आता यात्रा होती ते भरली, तर यात्रा बघूनच घ्यावं म्हटलं. पण यात्रात कसलं काय काहीच नव्हतं घेण्याला. आणि धक्काबुक्की तिकडून वेगळाच विषय होता. मी म्हटलं चला आता घरी, खूप झालं हे सगळं बघून. आता घरी जायला निघाली तेव्हा लक्ष गेलं, बाप रे काय पब्लिक आली होती. काही होडी गेली मग माझी. आणि या खेळण्यात बसायचं स्वप्नच राहील माझं. चला आजसाठी इतकंच.